डोंबिवलीकरांसाठी निसर्गाच्या सानिध्यात एक नवा उपक्रम उभारण्यात येत आहे। नाशिकच्या धर्तीवर डोंबिवलीत बोटॅनिकल गार्डन उभारले जाणार आहे। दावडी, भाल आणि उंबारली टेकडी या परिसरात साकार होणाऱ्या या गार्डनसाठी पर्यटन विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। हा परिसर डोंबिवलीचा ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जातो। विविध पक्षी, फुलपाखरे, वृक्ष आणि सरपटणारे प्राणी यांच्या उपस्थितीने नटलेली ही टेकडी निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग समान आहे। या भागात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी 15,000हून अधिक झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे। बेकायदेशीर बांधकामे, वाढते प्रदूषण आणि जंगलातील वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या परिसराचा ऱ्हास होतो। त्यामुळे आता सरकार आणि स्थानिक संस्थांनी मिळून या भागाला ग्रीन हेरिटेज म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। CSR निधीच्या माध्यमातून हे बोटॅनिकल गार्डन जागतिक दर्जाचे निसर्ग पर्यटन केंद्र बनवण्यासाठी मानस आहे, जे डोंबिवलीच्या पर्यावरणासाठी नवा श्वास ठरला आहे।